दौंड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नागरिक हित संरक्षण मंडळ भाजपा RPI आठवले गट PRP कवाडे गट युतीचे अधिकृत उमेदवार दौंड तालुक्याचे आमदार माननीय राहुलदादा कुल यांच्या मोलाच्या सहकार्याने व श्री प्रेमसुखजी कटारिया यांच्या मार्गदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मनीषा पॉल जाधव, नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण योगेश प्रेमसुख कटारिया आणि नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मोनाली प्रमोद वीर, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला श्री योगेश प्रेमसुख कटारिया यांनी नगरसेवक असताना व नंतरही केलेली विकास कामे पुढील प्रमाणे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे 50 खाटावरून 100 खाटामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार या उपजिल्हा रुग्णालयाच्या वास्तूमध्ये 50 खाटांवरून 100 खाटामध्ये श्रेणीवर्धन करून शासनाच्या मान्यतेनुसार अनेक सोयीसुविधा वाढवण्यात आल्या आणि त्याचाच उपयोग पुढे जाऊन अनेक दौंडच्या नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयाच्या या हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाल्या, ज्याचा उपयोग करून अनेक गोरगरीब जनतेच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या वाढीव खाटांचा उपयोग दौंडकरांच्या आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी करण्यात आला. एकजुटीने पेटलं रानं, तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या वेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं या दौंड नगरपरिषद हद्दीतील नॉर्टन चर्च परिसरात पेविंग ब्लॉक बसवण्यात आले. यानुसार या नॉर्टन चर्च परिसरात पेविंग ब्लॉक बसवून तेथे प्रार्थनेसाठी येणाऱ्या अनेक जनसामान्यांच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यासाठी या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जीत हिल पंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा वकील ही दाखवादरे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा त्याचबरोबर दौंड नगर परिषद हद्दीतील बिलिव्हर्स ईस्टर्न चर्च परिसरात पेविंग ब्लॉक बसवण्याचं कार्य सुद्धा करण्यात आलं. या परिसरात येणाऱ्या या चर्चमधील ही सुविधा देऊन अनेक लोकांसाठी हा परिसर आणखी सुसज्ज आणि सुस्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग करण्यात आला. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो आन मान शान या. दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेल्वे भुयारी मार्गासाठी शासनाकडून 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आणि याच्या माध्यमातून आपल्या 2 वेगवेगळ्या भागाच्या रस्ता जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या या भुयारी मार्गासाठी हा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न या माध्यमातून करण्यात आले.
जलतरण तलाव बांधकामासाठी व शॉपिंग सेंटरकरिता 1 कोटी मंजूर करण्यात आले. दौंड आणि परिसरातील जलतरणाची आवड असणाऱ्या आणि भविष्यामध्ये जलतरणपटू बनण्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या, जलतरण करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी या जलतरण तलावाच्या बांधकामासाठी आणि त्याच्याशी उपयोगी शॉपिंग सेंटरकरिता 1 कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले. जीत तू जान तू जहान तू हो गई इतिहास का ताज तू. इंडोर गेम तथा सर्व खेळासाठी आवश्यक ते साहित्य, बांधकाम व क्रीडा संकुलनासाठी आवश्यक इतर बाबी विकसित करण्यात आल्या. दौंड परिसराची खूप वर्षापासून असलेली मागणी 750 इंडोर गेमसाठी रुपयापासून चालू आहे. क्रीडा संकुलनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. या ठिकाणी विविध खेळाडूंना विविध खेळांचं फॉलो प्रशिक्षण करा, घेता एक करा, यावं दुसरा यासाठी विषय. विविध मैदानांची सुविधा करण्यात आली. त्याचबरोबर या परिसरात रोजच्या व्यायामासाठी आवश्यक असणारी साधनं उपलब्ध करून देण्यात आली. त्याच्यासह दुकानावर या नाट्यप्रेमींसाठी दुकानावर या ठिकाणी नाट्यगृहाची देखील उभारणी करण्यात येणार आहे आणि तुम्हाला पण यासाठी idea आहे आवश्यक नेमकं काय निधी काय या करायचं. माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला. लावणी कपाळी माती घे झेपची तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. भोयटेनगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण या उपक्रमांतर्गत संविधान चौक, भोयटेनगर तथा बोरावके नगर अशा संपूर्ण डांबरीकरणाची प्रक्रिया या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या पावसाळ्यातील अडीअडचणी समजावून घेऊन या ठिकाणी डांबरीकरणाची मान्यता घेऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि आज हा रस्ता या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे. या डांबरीकरणाच्या माध्यमातून या परिसरात राहणाऱ्या अनेक लोकांसाठी ही आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आली. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव. डिफेन्स कॉलनी येथील सिमेंट रस्ता व डांबरीकरण पूर्ण करून घेण्यात आले. अंतर्गत रस्त्यांमध्ये सिमेंट रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर या परिसरात आवश्यक असणाऱ्या डांबरी रस्त्याचं देखील डांबरीकरण करण्यामध्ये या माध्यमातून मदत करण्यात आली. निधी उपलब्ध करून या सुविधा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. बंगला साईड रस्ता डांबरीकरण. बंगला साईड ते प्रमुख रस्ता याच्या डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून ही सुविधा जनसामान्यापर्यंत देण्यात आली. ख्रिस्त स्मशानभूमी येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटिंग व ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. व्यक्तीच्या आयुष्यातील जन्म आणि मृत्यू या 2 घटनांपैकी मृत्यूशी संलग्नित असणाऱ्या या स्मशानभूमीच्या रस्त्यांचं काँक्रिटिंग करणं आणि ब्लॉक बसवणं याच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले, जेणेकरून या अंतिम समयी येणाऱ्या प्रत्येकासाठी योग्य त्या सोयीसुविधा त्या परिसरात उपलब्ध असाव्यात ही मानसिकता लक्षात घेऊन या पद्धतीने सुशोभीकरण करण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. स्प्रिंग हिल्स रोडचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले. अंतर्गत रस्ते सुधारणा नियोजनानुसार स्प्रिंग हिल्स परिसरात काँक्रिटीकरण करून या रस्त्याची सुविधा पूर्ण करून देण्यात आली. विनायक सोसायटी येथील काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले. अंतर्गत रस्ते सुविधा या माध्यमातून विनायक सोसायटी परिसरातील रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आलं. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या संपूर्ण परिसरात काँक्रीटचे रस्ते उभारणी करण्यात आली, ज्या माध्यमातून त्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या घरासमोरील रस्ते आता पूर्णतः आपल्याला सिमेंटचे पाहायला मिळत आहेत. कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सर्व नगरसेवक
व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. ताई, माई, अक्का, विसरायचं नाहीये. तुमचं, आमचं आणि आपल्या सगळ्यांचं हक्काचं कपाट कपाट कपाट. म्हणूनच येत्या मंगळवारी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्या सगळ्यांना कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून नागरिक हित संरक्षण मंडळाच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करायचंय. आणि लक्षात ठेवायचंय, कपाट कपाट कपाट.